आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। दशानन, तुझ्या इच्छेप्रमाणे अमृत कलश तुझ्या नाभीमध्ये स्थापन करतो। स्वामी, त्या दुष्ट दानवाला तुम्ही हा कसला वर दिलात? स्वामी पद्मनाभन, हा कसला अनर्थ केलात? दशकंठ अमर झाला आणि आता त्याला अडवणार कुणीही नाहीये। पापी स्वर्गावर राज्य केल्याशिवाय नाही राहणार। देवी नारायणी, या जगत नाटकाला शांततेने पाहत रहा। दशकंठाच्या संहारासाठीच मी पृथ्वीवर नर अवतार घेणार आहे। मी पृथ्वीवर जन्म घेण्याआधी माझ्या मदतीसाठी महादेवांचा महान रुद्रांश पृथ्वीवर जन्म घेणार आहे। ती काही साधारण शक्ती नाहीये, न भूतो न भविष्यती अशी आजवर न ऐकलेली पाहिलेली सर्व शक्तिमान रुद्रांशाची ती उत्पत्ती असेल। माझ्या नाभीत असलेला हा कलश हिरावून घ्यायची कोणाच हिंमत आहे? नाही नाही, कोणीही हा कलश माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही। लंकाधीश दशकंठ असा मी अजरामर आहे। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। महादेव दीर्घकालापासून घोर तपस्येत लीन आहेत। त्यांच्या देहातून निघणारे तेज पाहून मला काहीशी विचित्र अनुभूती होत आहे। देवी, घोर तपश्चर्येनंतरच महाशक्तीला एकत्रित केलं जाऊ शकतं। अर्थात शिवशक्तीला एकत्रित करण्याकरिता? म्हणजे पृथ्वीवर कुठल्या महाशक्तीचं आगमन होणार आहे का? होय देवी, अतिशीघ्र शिवांचा रुद्र अंश महादेवांचा 11वा अवतार पृथ्वीवर शरीर धारण करेल। श्रीमन नारायण, नमो नमः।
माता महालक्ष्मी, हे विष्णुदेवा, शिवांच्या रुद्रवंशाच्या 11व्या अवताराच्या आगमनाची वार्ता कैलासावर निनादत आहे आणि ती माझ्याही कर्णपटलावर आली. अति उत्सुकतेने मी जाणून घेण्याकरता आलो आहे. शिववंशाचा जन्म कधी, केव्हा, कसा होईल? शिववंश आपल्या गर्भात धारण करून पृथ्वीवर त्यांना प्रसवणारी ती भाग्यशाली माता कोण आहे? प्रतीक्षा कर नंदी, जरा धीर धर. इतकी आतुरता कशा करिता? माझ्या वर्तनाबद्दल क्षमा असावी प्रभू. स्वभाव सुलभ उत्सुकतेमुळे आपणास विचारित होतो. जाणून घेण्याची आकांक्षा होती. जर आपणास काही आपत्ती नसेल तर कृपा करून. नंदी, या ब्रह्मांडात कोणतीही घटना विनाकारण कधीच घडत नसते. सर्व पूर्व निर्धारित आहे. म्हणूनच ही सृष्टी कालधर्म आणि युगधर्मानुसार निर्मिली आहे. शिवांशाने भूमंडलावर अवतार घेण्यापूर्वीच त्यांच्या आगमनाची सर्व व्यवस्था सुरू आहे. सर्व काही गूढतेने सांगितल्यास या पामराला कसे समजणार प्रभू? सुलभ भाषेत विस्ताराने कथन केले असते तर. नंदी, तू खूप बुद्धिमान आहेस. ज्याचा ध्यास घेतोस तो सहजासहजी सोडत नाहीस. कित्येक वर्षांपूर्वी देवलोकांमध्ये पुंजीस्थला नामक एक अप्सरा होती. अप्सरा असूनही तिच्यामध्ये क्रीडा कलेचा लवलेशही नव्हता. ती भगवान शिवांची थोर भक्त होती. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि.
पुंजस्थला, आज योगायोगाने आपण सर्वजण एकत्र आहोत, तेव्हा जाऊया का? तुम्ही वा पुढे, मी आले. विसरलीस का? काही दिवसांपूर्वीच तर आपण ठरवलं होतं. हिला तर शिवाची पूजा, प्रार्थना, आराधनेशिवाय काहीही सुचत नाही. शिवा पुढे सगळं काही विसरून जाते. खरंय शशिरेखा, शंभू महादेवांच्या आराधनेत जे सुख आहे, संतोष आहे, तृप्ती आहे, ते इतरत्र कशात लाभेल? एक अप्सरा असूनही अप्सरेप्रमाणे क्रीडा भावना तुझ्या मनात नाही. आपण विहारासाठी जाणार होतो ना, पृथ्वीवरील सुंदर स्थळे पाहणार होतो. कित्येक दिवसांपासून तुझी प्रतीक्षा करत आहोत. आणखी विलंब नको. हो ग पुंजस्थला, चल ना जाऊया. आता नाही म्हणू नकोस हं पुंजस्थला. आजची शिवपूजा झालीये. चला जाऊया आपण. प्रणाम देवा. आम्ही सगळ्या मैत्रिणी पृथ्वीवरील सुंदर स्थळांना पाहण्यासाठी पृथ्वीवर जात आहोत देव. आमचे विमानवाहक अतिशय मंद गतीने विचरण करत आहे. जर प्रभू आम्हाला सहाय्य करतील तर. अवश्य. आज पुंजस्थलाचा मधुर स्वर ऐकून मी प्रसन्न झालो आहे. तिच्या भक्तिभावाने मला मोहित केलं आहे. तिच्या निस्वार्थ सेवेचं फळ म्हणून मी इतकं अर्थातच करू शकतो. तुमच्या पुढील यात्रेमध्ये माझं कुशाग्र वाहन तुमच्या समवेत येईल. तुम्ही जिथे जाल तिथे. ही सृष्टी किती सुंदर आहे ना. हे वनराई, या नद्या, डोंगर, दऱ्या, पर्वत, समुद्र, पशु, पक्षी, पृथ्वीवर काय काय नाहीये. ते पहा, तो प्रदेश किती सुंदर दिसतोय ना. तिथले निसर्ग सौंदर्य मला आकर्षित करत आहे. त्या स्थळावर दिव्य शक्तींचा वावर आहे. माझ्या जीवनाचा उद्देश, कार्य, माझा मोक्ष तिथेच दडलाय असं माझं अंतर्मन मला सांगत आहे. आपण तिथे जाऊया. चला आपण तिकडे जाऊया. प्रणाम ऋषीवर्य. शुभम भवतु. आम्ही पृथ्वीवासी नाही ऋषीवर्य, स्वर्ग लोकातून आलो आहोत. माझं नाव पुंजस्थला आणि या सर्व माझ्या सख्या आहेत. आणि हो ऋषीवर्य, आम्ही भूमीवरील सौंदर्य पाहत फिरत असताना हे स्थान दृष्टीस पडलं.
किती नयनरम्य दृश्य आहे हे. जर इथे आलो नसतो तर आमचे पृथ्वी दर्शन अपूर्ण राहिलं असतं. म्हणूनच पृथ्वीच्या वर आमचे वाहन ठेवले. आपल्या अनुमतीशिवाय इथे प्रवेश केलाय. जर आमच्या हातून काही अपराध घडला असेल तर आम्हाला क्षमा करा. अप्सरा, यात योग्य अयोग्य असा प्रश्नच उद्भवत नाही. देवता असोत किंवा मानव असोत, त्या विधात्याच्या परवानगी विना एक पान सुद्धा हलू शकत नाही. असं असताना तुम्ही देवलोकातून इथे माझ्या आश्रमात आला आहात तेव्हा निश्चितच त्याला विधात्याची अनुमती आहे. ऋषीवर्य, 4-5 दिनांकरिता इथे राहण्याची अभिलाषा आहे. कृपा करून आम्हास अनुमती द्यावी. हा तर कोण्या एका ऋषीचा आश्रम आहे. इथे राहण्यासाठी तुम्हाला कुणाच्याही अनुमतीची आवश्यकता नाही. तुम्ही आपल्या इच्छेनुसार इथे राहू शकता. बरं झालं तू इथे आलीस. या आश्रमाचं खूप महात्म्य आहे. देव गुरु बृहस्पती प्रत्येक पौर्णिमेला यज्ञ आणि तपश्चर्येकरता इथे येत असतात. विश्व कल्याणार्थ इथे तपश्चर्या करतात. हे एक अतिशय पवित्र स्थान आहे. इथे दिव्य शक्तींचा वास आहे. चारुमती, शशिलेखा, ते पहा, यज्ञकुंडाच्या पेटलेल्या ज्वालांमध्ये एक वानर शिशु दिसत आहे. कुठे पुंजस्थला? तिथे यज्ञकुंडामध्ये किती स्पष्ट दिसत आहे. तुला दिसत नाहीये का? तुम्ही माझ्याकडे असं का पाहताय? किती स्पष्टपणे दिसत आहे. एका वानर शिशूचं मुखकमल. पुंजस्थला, आजच्या प्रवासाने तू कदाचित थकली असावीस. तुला भास होत आहेत, त्यामुळे तुला विश्रांतीची आवश्यकता आहे. चल. मी थकले नाहीये चारुलता. मी प्रत्यक्ष त्या ज्वालांमध्ये वानर शिशूचं मुखकमल पाहिलंय. चल पुंजस्थला. चल चारुलता, आपण जाऊया. पुंजस्थला, ह्या तलावाकडे बघ. शशिरेखा, त्या शिवाला पहा. एवढ्या सुंदर ठिकाणी आलोय आपण. किती छान वाटतंय ना.
पुंजस्थला, काय करतेस तू? तुझ्या हातात काही विशेष आहे का? हो, विशेष तर आहेच. ओंजळीत तर जल भरलेले आहे, त्यात असं काय विशेष आहे पुंजस्थला? वानर शिशूचं मुखकमल दिसत आहे. या तुम्ही बघा ना. कुठे? मला तर काहीच दिसत नाहीये. नाही, पहा, इथे वानर शिशूचं मुखकमल स्पष्ट दिसतंय. स्वर्गाहून पृथ्वीवर येऊन काही दिवसच झाले आहेत. आल्यापासून सर्वत्र पशु पक्षी जलचर पाहतेस. कदाचित पुंजस्थला स्वप्नात सुद्धा हेच दृश्य पाहत असेल. नाही, मी सत्य सांगते सख्यांनो. नीट पहा, तुम्हाला वानर शिशू दृष्टीस पडेल. आधी यज्ञकुंडात, आता जलामध्ये हिला वानर शिशू दिसतोय. हा तर भूलोकाचा महिमा आहे. चल परत जाऊया. चल. ऐक पुंजीस्थला, माझी तपश्चर्या भंग करण्याचं दुष्ट साहस केलेस तू. अप्सरा असूनही तुझ्यात अप्सरेचे गुण दिसत नाही आहेत. मानवाचेही गुण दिसत नाहीत. तू तर वानर स्त्रीप्रमाणे पाण्यामध्ये उडी घेतली आहेस. तुझ्या जलक्रीडेच्या आवाजाने माझी तपश्चर्या भंग झाली आहे. तुझ्या या अपराधाकरिता मी तुला शाप देतो आहे. तू पुढील जन्मात या पृथ्वीवर वानर स्त्री बनून जन्म घेशील. दुर्दैवी पुंजीस्थला, महाज्ञानी देवगुरु बृहस्पतींनी सत्य जाणून न घेताच निरपराध अप्सरेला असा घोर शाप दिला. नंदी, कोणत्याही कारणाविना, संदर्भाविना या ब्रह्मांडात कुठलीच घटना घटत नाही. या जगतात एकातून एक
अशा प्रकारे घटनांचा जन्म होतो. धीरगात्मा ऋषींच्या आश्रमात पुंजीस्थला आणि देवगुरु बृहस्पतींचं आगमन अकस्मात घडलेलं नाहीये. ते पूर्वनिर्धारित होतं. या पृथ्वीवर शिवांशाच्या बीजारोपणासाठी देवता गुप्त रूपाने सर्व तयारी घडवून आणत आहेत नंदी. जे जे लोक मला ईश्वर मानत नाहीत त्या सगळ्यांना मृत्यूदंड द्या. एकीकडे रावणाच्या अत्याचारांमुळे रक्तपात, हिंसा, क्रूरतेला दिवसेंदिवस पारावार उरला नव्हता आणि दुसरीकडे दुष्टांचा नाश करून सज्जनांच्या रक्षणाचे कार्य सुरू होते. नारायणा, पुंजीस्थलाला शाप मिळाल्यानंतर पुढे काय घडले प्रभू? कृपया सांगावे. हे गुरुदेवा, हा कसला श्राप दिलात आपण? हे काय